नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 28 जुलै या दिवशी होणाऱ्या आदिवासी विकास विभाग भरतीचा जो काही पेपर आहे तर त्या पेपरासाठी आज आपण काही महत्त्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहेत। हे प्रश्न तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे असतील। तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण भाग एक पाहणार आहोत, ज्यामध्ये आपण महाराष्ट्र शासन आणि आदिवासी विकास विभागाचे प्रश्न पाहणार आहोत। तर प्रश्न क्रमांक पहिला आपला असा आहे, महाराष्ट्रात आदिवासी विकास विभागाची स्वतंत्रपणे स्थापना कधी झालेली आहे? तर महाराष्ट्रामध्ये आदिवासी विकास विभागाची स्वतंत्रपणे स्थापना ही पहा 1983 मध्ये कधी 1983 मध्ये झालेली होती, जे की मंत्रालयीन विभाग म्हणून झालेली होती। प्रश्न क्रमांक दुसरा, महाराष्ट्र राज्यातील आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था म्हणजेच TRTI कोठे आहे? तर महाराष्ट्र राज्यातील आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था ही जी आहे तर ते पहा पुणे या शहरात आहे। कोठे? पुणे या शहरामध्ये स्थित आहे। पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रातील आदिवासी विकास महामंडळाचे मुख्यालय कोठे आहे? तर नाशिक या ठिकाणी आदिवासी विकास महामंडळाचे मुख्यालय आहे। महाराष्ट्रात सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता आहे? तर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या असलेला जिल्हा हा पहा नाशिक हा जिल्हा आहे। कोणता? नाशिक हा जिल्हा आहे। पुढील प्रश्न आहे, टक्केवारीच्या म्हणजेच लोकांच्या प्रमाणात संदर्भात महाराष्ट्रात सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता आहे? तर टक्केवारीच्या संदर्भात महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या असलेला जो जिल्हा आहे तर तो पहा नंदुरबार। कोणता? नंदुरबार हा जिल्हा आहे। पुढचा प्रश्न पहा, महाराष्ट्रात सर्वात कमी आदिवासी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता आहे? तर सांगली हा जो जिल्हा आहे तर तो महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी आदिवासी लोकसंख्या असलेला जिल्हा आहे। पुढील प्रश्न, पेसा कायदा महाराष्ट्रात कधी लागू करण्यात आलेला होता? तर पेसा हा जो कायदा आहे तर तो महाराष्ट्रामध्ये 19 डिसेंबर 1996 कधी 19 डिसेंबर 1996 मध्ये लागू करण्यात आलेला होता आणि तो केंद्र सरकारचा कायदा महाराष्ट्र शासनाने 1997 मध्ये कधी पेसा हा जो कायदा आहे तर तो महाराष्ट्रामध्ये 1997 मध्ये त्याची अंमलबजावणी केलेली होती। पुढील प्रश्न, पेसा कायदा कोणत्या समितीच्या शिफारसीवर आधारित आहे? तर भुरिया समिती काय? भुरिया या समितीच्या शिफारसीवर पेसा हा कायदा आधारित आहे। पुढील प्रश्न, महाराष्ट्र राज्याचे सध्याचे आदिवासी विकास मंत्री कोण आहेत? तर डॉक्टर अशोक उईके। कोण आहेत? डॉक्टर अशोक उईके हे महाराष्ट्र राज्याचे सध्याचे आदिवासी विकास मंत्री ते आहेत। पुढचा प्रश्न पहा, आदिवासी विद्यार्थ्याच्या निवासी शाळांना महाराष्ट्रात काय म्हणतात? तर आदिवासी विद्यार्थ्याच्या निवासी शाळांना महाराष्ट्रामध्ये शासकीय आश्रमशाळा काय म्हटले जाते? शासकीय आश्रमशाळा म्हटले जाते। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण भाग 2 मध्ये 2 पाहणार आहोत, ज्यामध्ये आपण महाराष्ट्रातील प्रमुख आदिवासी जमाती आणि त्यांची संस्कृती पाहणार आहोत। तर पहा, महाराष्ट्रातील सर्वात मोठी आदिवासी जमात कोणती आहे? तर भिल्ल ही जी आहे तर ती महाराष्ट्रातली सर्वात मोठी आदिवासी जमात आहे। पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील दुसरी सर्वात मोठी आदिवासी जमात कोणती आहे? तर महाराष्ट्रातली दुसरी सर्वात मोठी आदिवासी जमात ही पहा गोंड। कोणती आहे? गोंड ही आदिवासी जमात आहे। वारली ही आदिवासी प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आढळते? तर पालघर आणि ठाणे। काय? पालघर आणि ठाणे या 2 जिल्ह्यामध्ये वारली ही आदिवासी प्रामुख्याने त्या ठिकाणी आढळते। नेक्स्ट क्वेश्चन आहे, वारली चित्रकलेत प्रामुख्याने कोणत्या रंगाचा वापर केला जातो? तर वारली चित्रकलेमध्ये प्रामुख्याने पहा पांढरा रंग काय? पांढऱ्या रंगाचा वापर हा केला जातो। तारपा हे प्रसिद्ध वाद्य कोणत्या आदिवासी जमातीशी संबंधित आहे? तर तारपा हे जे प्रसिद्ध वाद्य आहे तर ते पहा वारली काय? वारली या आदिवासी जमातीशी संबंधित आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, गोटिया किंवा घोटूल ही प्रथा कोणत्या आदिवासी जमातीत आढळते? तर पहा गोटिया
किंवा घोटुल ही जी प्रथा आहे तर ती माडिया गोंड काय आहे, माडिया गोंड या आदिवासी जमातीत आढळते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मेळघाट प्रदेशात प्रामुख्याने कोणती आदिवासी जमात राहते? तर मेळघाट प्रदेशात प्रामुख्याने पहा कोरकू, कोणती? कोरकू ही आदिवासी जमात राहते. कोरकू आदिवासीचे प्रसिद्ध नृत्य कोणते आहेत? तर गडम नृत्य कोणतं आहे? गडम हे नृत्य कोरकू आदिवासीचे प्रसिद्ध नृत्य आहे. पुढचा प्रश्न आहे पहा, काटकरी किंवा कातकरी ही जमात प्रामुख्याने कोणत्या भागात आढळते? तर पहा, काटकरी किंवा कातकरी ही जी जमात आहे तर ती प्रामुख्याने रायगड आणि कोकण परिसरात, कुठे? रायगड आणि कोकण परिसरामध्ये या भागामध्ये ती आढळते. पुढील प्रश्न, भारतातील कोणती आदिवासी जमात विशेष करून असुरक्षित आदिवासी गट म्हणून महाराष्ट्रात नोंदवली गेलेली आहे? तर पहा, भारतातील माडिया गोंड, कातकरी आणि कोलम काय आहे? भारतातील माडिया गोंड, कातकरी आणि कोलम ही जी आदिवासी जमात आहे तर ती विशेष करून असुरक्षित आदिवासी गट म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये नोंदवली गेलेली आहे. पुढचा प्रश्न पहा, कोलाम ही आदिवासी जमात प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आढळते? तर कोलाम ही जी आदिवासी जमात आहे तर ती प्रामुख्याने यवतमाळ आणि नांदेड काय आहे? यवतमाळ आणि नांदेड या दोन जिल्ह्यामध्ये आढळते. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रात ठाकर किंवा ठाकूर आदिवासी प्रामुख्याने कोठे आढळतात? तर महाराष्ट्रामध्ये ठाकर किंवा ठाकूर ही जी आदिवासी जमात आहे तर ती प्रामुख्याने पहा सह्याद्रीचा पर्वतीय प्रदेश कोणता आहे? सह्याद्रीचा पर्वतीय प्रदेश, ज्यामध्ये रायगड जिल्हा येतो, पुणे हा जिल्हा येतो. पुढील प्रश्न, भोगोरिया हा प्रसिद्ध सण कोणत्या आदिवासी जमातीद्वारे साजरा केला जातो? तर भोगोरिया हा जो प्रसिद्ध सण आहे तर तो पहा भिल्ल काय आहे? भिल्ल या आदिवासी जमातीद्वारे साजरा केला जातो, जे की भिल्ल ही जी आदिवासी जमात आहे तर ती प्रामुख्याने मध्य प्रदेश आणि आपल्या महाराष्ट्राच्या सीमे भागात ती प्रामुख्याने आढळते. पुढील प्रश्न आहे, शिंगी किंवा शिंगाडा नृत्य कोणत्या आदिवासीचे आहे? तर शिंगी किंवा शिंगाडा हे जे नृत्य आहे तर ते माडिया गोंड काय आहे? माडिया गोंड या आदिवासीचे आहे. पुढचा प्रश्न पहा, आदिवासी समाजातील ढोल नृत्य प्रामुख्याने कोणत्या सणात केला जातो? तर आदिवासी समाजातील ढोल हे जे नृत्य आहे तर ते प्रामुख्याने पहा दिवाळी किंवा होळी काय आहे? दिवाळी किंवा होळी या सणात साजरा केला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पहा भाग 3 पाहणार आहोत, ज्यामध्ये आदिवासीचा इतिहास, स्वातंत्र्य लढा आणि महत्त्वाचे व्यक्ती या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर पहा, महाराष्ट्रातील आदिवासीचे पहिले बंड कोणी पुकारलेले होते? तर महाराष्ट्रामध्ये आदिवासीचे पहिले बंड हे पहा राघोजी भांगरे, कोण? राघोजी भांगरे यांनी पुकारलेले होते. पुढील प्रश्न आहे, रामसेतू किल्ल्याजवळ इंग्रजाविरुद्ध लढा देणारे आदिवासी नेते कोण? तर रामसेतू किल्ल्याजवळ इंग्रजाविरुद्ध लढा देणारे आदिवासी नेते हे पहा उमाजी नाईक काय? उमाजी नाईक आणि भिल्ल सेनापती भागोजी नाईक हे आदिवासी नेते होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भिल्लाचे आद्य स्वातंत्र्य सेनानी म्हणून कोणाला ओळखले जाते? तर भिल्लाचे आद्य स्वातंत्र्य सेनानी म्हणून पहा काजळ सिंग आणि हिरिया नाईक कोण आहे? काजळ सिंग आणि हिरिया नाईक यांना ओळखले जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, बिरसा मुंडा यांचा जन्मदिवस कोणत्या दिवस म्हणून साजरा केला जातो? तर बिरसा मुंडा यांचा जो जन्मदिवस आहे तर तो पहा जनजातीय गौरव दिन काय आहे? जनजातीय गौरव दिन म्हणून साजरा केला जातो, जो की बिरसा मुंडा यांचा जो जन्मदिवस आहे तर तो 15 नोव्हेंबर काय आहे? 15 नोव्हेंबर हा दिवस आहे. पुढील प्रश्न, बिरसा मुंडा यांनी कोणते आंदोलन चालवले होते? तर बिरसा मुंडा यांनी पहा उल गुलान आंदोलन कोणते आहे? उल गुलान हे आंदोलन चालवलेले होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, संथळाचे इंग्रजाविरुद्ध झालेला ऐतिहासिक उठाव कधी झाला? तर संथळाचे इंग्रजाविरुद्ध झालेला ऐतिहासिक उठाव जो आहे तर तो पहा 1855 ते 1856 काय आहे? 1855 ते 1856 या वर्षी झालेला होता. नेक्स्ट क्वेश्चन आहे, संथाल हुलचे नेतृत्व कोणी केले होते?
तर संताल हुलचे जे नेतृत्व होते तर ते पहा सिद्धू आणि कान्हा मुर्मू, कोणी सिद्धू आणि कान्हा मुर्मू यांनी केले होते. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यात स्वातंत्र्य लढ्यात शहीद झालेले आदिवासी क्रांतिकारक कोण होते? तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यामध्ये स्वातंत्र्य लढ्यामध्ये शहीद झालेले आदिवासी क्रांतिकारक हे पहा शिरीष कुमार होते. कोण होते? शिरीष कुमार, जो की आदिवासी भागातील तो तरुण होता. नेक्स्ट क्वेश्चन आहे, गोपाळ बाबा वंगारी हे कोणत्या सुधारणांशी संबंधित होते? तर गोपाळ बाबा वंगारी हे जे आहे तर ते पहा आदिवासी व दलित हक्क संरक्षण, काय आहे? आदिवासी व दलित हक्क संरक्षण या सुधारणांशी ते संबंधित होते. पुढचा प्रश्न आहे, धुळे जिल्ह्यामध्ये आदिवासीच्या विकासासाठी व शिक्षणासाठी कार्य करणारे समाजसुधारक कोण? तर धुळे जिल्ह्यामध्ये आदिवासीच्या विकासासाठी आणि शिक्षणासाठी कार्य करणारे समाजसुधारक हे पहा कर्मवीर भाऊराव पाटील होते. कोण होते? कर्मवीर भाऊराव पाटील, जे की आदिवासी भागामध्ये रयत शिक्षण संस्था त्यांनी स्थापन केलेली होती. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पहा भाग 4 पाहणार आहोत, ज्यामध्ये घटनात्मक तरतुदी आणि कायदे यावर प्रश्न पाहणार आहोत. तर पहा, भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात अनुसूचित जमाती म्हणजेच एसटीची परिभाषा स्पष्ट केलेली आहे? तर पहा, आपल्या भारतीय संविधानाच्या कलम 366, काय आहे? आपल्या भारतीय संविधानाच्या कलम 366 या कलमामध्ये अनुसूचित जमातीची परिभाषा ही स्पष्ट केलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, राष्ट्रपतींना कोणत्या कलमानुसार राज्यामध्ये अनुसूचित जमातीची अधिसूचना काढण्याचा अधिकार आहे? तर राष्ट्रपतींना पहा कलम 342, काय आहे? राष्ट्रपतींना कलम 342 या कलमानुसार राज्यामध्ये अनुसूचित जमातीची अधिसूचना काढण्याचा अधिकार आहे. पुढील प्रश्न आहे पहा, संविधानाच्या कोणत्या अनुसूचीमध्ये आदिवासी क्षेत्राच्या प्रशासनाविषयी तरतुदी आहे? तर संविधानाच्या पहा 5व्या आणि 6व्या अनुसूचीमध्ये, काय आहे? आपल्या भारतीय संविधानाच्या 5व्या आणि 6व्या अनुसूचीमध्ये आदिवासी क्षेत्राच्या प्रशासनाविषयक तरतूद आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्र राज्य कोणत्या अनुसूची अंतर्गत येते? 5व्या की 6व्या? तर आपलं महाराष्ट्र राज्य जे आहे तर ते पहा 5व्या अनुसूचित, काय आहे? 5व्या अनुसूची या अनुसूचित अंतर्गत येते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 6वी अनुसूची प्रामुख्याने कोणत्या राज्यांशी संबंधित आहे? तर 6वी ही जी अनुसूची आहे तर ती प्रामुख्याने पहा आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोरम या राज्यांशी संबंधित आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय संविधानातील कोणते कलम हे आदिवासीच्या विकासासाठी विशेष निधीची तरतूद करते? तर पहा कलम 275(1), काय? कलम 275(1) हे जे कलम आहे तर ते आपल्या भारतीय संविधानातील आदिवासीच्या विकासासाठी विशेष निधीची तरतूद करते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, वन हक्क कायदा फॉरेस्ट राईट्स ॲक्ट कधी लागू करण्यात आला? तर वन हक्क कायदा हा जो आहे तर तो पहा 2006मध्ये, कधी? 2006मध्ये लागू करण्यात आलेला होता आणि त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी 2008मध्ये केलेली होती. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती म्हणजेच अत्याचार प्रतिबंधक कायदा कधी पारित झालेला होता? तर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचा कायदा होता तर तो पहा 1989मध्ये, कधी? SC/ST ॲक्ट 1989मध्ये पारित झालेला होता. नेक्स्ट क्वेश्चन, संसद किंवा विधानसभेत आदिवासीसाठी आरक्षित जागाची तरतूद कोणत्या कलमानुसार असते? तर पहा कलम 330 ते कलम 332, काय? संसद किंवा विधानसभेमध्ये आदिवासीसाठी आरक्षित जागाची तरतूद ही कलम 330 किंवा कलम 332 या कलमानुसार असते. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्र विधानसभेमध्ये अनुसूचित जमातीसाठी किती जागा आरक्षित आहेत? तर आपल्या महाराष्ट्र विधानसभेमध्ये अनुसूचित जमातीसाठी पहा एकूण 25, काय? एकूण 25 जागा या आरक्षित आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पहा भाग 5 पाहणार आहोत, ज्यामध्ये आदिवासी कल्याण योजना आणि त्यावर महत्त्वाचे प्रश्न घेतलेले आहेत.
तर पहा, आदिवासी विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनाची महत्त्वाची भोजन व निवास योजना कोणती आहे? तर आदिवासी विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनाची महत्त्वाची भोजन व निवासी योजना ही पहा, शासकीय आश्रमशाळा नामांकित शाळा योजना. काय? शासकीय आश्रमशाळा व नामांकित शाळा योजना ही आहे. नेक्स्ट क्वेश्चन, शबरी आदिवासी घरकुल योजना कशाशी संबंधित आहे? तर शबरी आदिवासी ही जी घरकुल योजना आहे तर ती आदिवासी कुटुंबांना हक्काचे घर उपलब्ध करून देणे यांच्याशी संबंधित आहे. नेक्स्ट क्वेश्चन, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना कोणत्या घटकासाठी आहे? तर बिरसा मुंडा कृषी क्रांती ही जी योजना आहे तर ती आदिवासी शेतकऱ्यासाठी सिंचन विहीर व मोटर पंप पुरवणे या घटकासाठी आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल कोणासाठी चालवली जाते? तर एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल ही जी स्कूल आहे तर ती ग्रामीण व दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्याच्या दर्जेदार शिक्षणासाठी चालवली जाते. पुढचा प्रश्न, ट्रायफेड ही संस्था कशाच्या विकासासाठी काम करते? तर ट्रायफेड ही जी संस्था आहे तर ती आदिवासी सहकारी विपणन विकास. काय आहे? आदिवासी सहकारी विपणन विकास या विकासासाठी काम करते. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्र शासनाचा बिरसा मुंडा पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो? तर क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी महाराष्ट्र शासनाचा बिरसा मुंडा पुरस्कार हा दिला जातो. पुढील प्रश्न आहे, पेसा कायद्यानुसार ग्रामसभेला कोणते प्रमुख अधिकार मिळालेले आहेत? तर पेसा कायद्यानुसार ग्रामसभेला पहा, नैसर्गिक संसाधनाचे व्यवस्थापन आणि लघु वनोपजावर मालकी हक्क हे प्रमुख अधिकार मिळालेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, लघु वनोपज म्हणजेच मायनर फॉरेस्ट प्रोड्यूसमध्ये प्रामुख्याने कशाचा समावेश होतो? तर लघु वनोपजमध्ये पहा, प्रामुख्याने तेंदूपत्ता, महू फुले, हिरडा, बेहडा आणि गोंद यांचा समावेश होतो. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त शासकीय आश्रमशाळा आहेत? तर नाशिक आणि गडचिरोली या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त शासकीय आश्रमशाळा आहेत. पुढचा प्रश्न आहे, माडिया गोंड आदिवासी प्रामुख्याने महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांना नक्षलग्रस्त भागात आढळते? तर गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्याच्या नक्षलग्रस्त भागामध्ये माडिया गोंड ही आदिवासी जमात आढळते. तर आपण पाहता भाग 6 पाहणार आहोत, ज्यामध्ये भौगोलिक रचना, नद्या आणि आदिवासी शहरे पाहणार आहोत. तर पहा, सातपुडा पर्वतरांगेत प्रामुख्याने कोणती आदिवासी जमात वसलेली आहे? तर कोरकू आणि भिल्ल ही आदिवासी जमात वसलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मेळघाट व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मेळघाट व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्राच्या अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे. नेक्स्ट क्वेश्चन, ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे आणि तेथे कोणती आदिवासी जमात जास्त आहे? तर चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्प आहे, जो की गोंड ही जमात त्या ठिकाणी आढळते. पुढील प्रश्न, नंदुरबार जिल्ह्यातील प्रसिद्ध उष्ण पाण्याचे कुंभाचे ठिकाण कोणते जेथे आदिवासीची जत्रा भरते? तर उनबदेव आहे तळोदा या ठिकाणी. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रात आदिवासीचे सांस्कृतिक केंद्र म्हणून कोणत्या शहरास ओळखले जाते? तर ठाणे आणि पालघर या शहरास ओळखले जाते. पुढील प्रश्न पहा, नंदुरबारमधील आदिवासीचे सर्वात मोठे लोकदैवत कोणते मानले जाते? तर राणी काजल आणि डोंगरदेव हे लोकदैवत मानले जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्रात कोलाटी किंवा इतर भटक्या विमुक्ताची संख्या कोणत्या भागात जास्त आहे? तर पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये जास्त आहेत. पुढील प्रश्न आहे, भीमाशंकर अभयारण्य क्षेत्रात कोणती आदिवासी जमात प्रामुख्याने आढळते? तर ठाकूर आणि महादेव कोळी ही जमात प्रामुख्याने त्या ठिकाणी आढळते. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात भामरागड हे आदिवासी बहुल ठिकाण आहे? तर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये भामरागड हे आदिवासी बहुल ठिकाण आहे. नेक्स्ट क्वेश्चन, धुळेजवळील कोणत्या आदिवासी भागामध्ये पारंपरिक
हातमाग उद्योग प्रसिद्ध आहे? तर शिरपूर परिसर हा उद्योग प्रसिद्ध आहे. नेक्स्ट क्वेश्चन, नंदुरबार जिल्ह्यातील तोळणमाळ पठारावर कोणती जमात आढळते? तर मावची आणि भिल्ल ही जमात आढळते. आदिवासी बांधवाचा प्रमुख अन्न घटक कोणता मानला जातो? तर नागली, ज्याला की रागी असे म्हणतात. ज्वारी आणि मका हा मानला जातो.